A pinhole camera. How to make a pinhole camera? We are going to discuss it now. Take an empty cylindrical box. Empty cylindrical box. Empty म्हणजे रिकामे. Cylindrical box म्हणजे अशा पद्धतीचा गोल डबा किंवा बॉक्स. Remove its cap on one side. आता या ठिकाणी बघा आपण बॅडमिंटन खेळण्यासाठी जे फूल वापरतो म्हणजे त्याला कॉक काय जे काही ते वापरतो ते त्याचं बॉक्स येतं बघा दुकानामध्ये. ते दुकानदाराला सांगून तुम्ही आणू शकतात. तर ते बॉक्स खूप छान राहील त्यासाठी. किंवा एखाद्या पावडरचा डब्बा आहे तर तो डब्बासुद्धा तुम्ही यूज करू शकतात. त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड. फक्त एका बाजूची कॅप त्याची काढून घ्यायची आहे आणि त्या जागेवर पेस्ट अ थिन व्हाईट पेपर. थिन पेपर म्हणजे एक पातळ पांढरा कागद पाहिजे. पातळ, जास्त जाड नाही घ्यायचा. इन इट्स प्लेस मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. बघा यात तुम्हाला अर्थ समजून घ्या. मेक म्हणजे तयार करणे, अ स्मॉल म्हणजे छोटे होल, स्मॉल होल छोटे होल, ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. सेंटर म्हणजे मध्यभागी, सेंटर म्हणजे मध्यभागी. मध्यभागी तुम्हाला एक बारीक होल करायचं आहे. लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईट अ कॅन्डल म्हणजे कॅन्डल पेटवायची आहे. लाईट म्हणजे पेटवणे, इथं लाईटचा अर्थ वेगळा आहे बरं का. लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच. होल्ड म्हणजे पकडणे. ते बॉक्स असं पकडायचं आहे सच अ वे दॅट द फ्लेम. फ्लेम म्हणजे ज्योत. बघा फ्लेमचा अर्थ काय होतो, ज्योत. फ्लेम त्याचा उच्चार असा होतो फ्लेम आणि त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये ज्योत. फ्लेम म्हणजे ज्योत. ही मेणबत्तीची जी ज्योत आहे ती त्या होल समोर येईल असं धरायचं आहे. नाव यू विल सी ॲन अपसाईड डाऊन. अपसाईड डाऊन म्हणजे वरची बाजू खाली दिसेल, वरची बाजू खाली दिसेल, याला म्हणतात अपसाईड डाऊन. म्हणजे आता ही वरची बाजू आहे ती अपसाईड डाऊन म्हणजे खाली दिसते. ऑर इन्व्हर्टेड किंवा ती इन्व्हर्टेड इमेज म्हणजे उलटी इमेज आपल्याला दिसेल. ऑफ द फ्लेम ऑन द थिन पेपर ॲट द अदर एंड. जर आपण या बाजूला मेणबत्ती ठेवली तर या बाजूला तुम्हाला मेणबत्तीची उलटी इमेज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा प्रकारची इमेज का तयार होते यावर विचार करा. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस ऑन लुकिंग थ्रू द विंडोज इन द पिक्चर. व्हॉट कॉजेस द डिफरन्सेस. आता या ठिकाणी 3 विंडो म्हणजे खिडक्या दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय काय फरक आहे ते तुम्हाला बघायचं आहे. तर आपल्याला एक स्पष्ट फरक काय जाणवतो की या खिडकीमधून आपल्याला स्पष्ट दिसतंय, या खिडकीमधून आपल्याला थोडंसं अस्पष्ट दिसतंय आणि या खिडकीतून तर आपल्याला पलीकडचं काहीही दिसत नाही. तर याला काय कारण आहे हे आपण समजून घेणार आहोत. द पिक्चर shows transparent, opaque and translucent window pane spot them. आता तुम्हाला काय करायचे, कृती करायची ती दाखवलेली आहे. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन वी मे और मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साईड थ्रू इट. बघा या ठिकाणी जशी खिडकी असेल तसं आपल्याला दिसणार आहे. जर आता ही खिडकी, या खिडकीतून तर आपल्या पलीकडचं वस्तू किंवा पलीकडचं काही दृश्य दिसणार नाही आहे. तर ह्या 3 प्रकारचे या ठिकाणी खिडक्या आपल्याला दाखवलेल्या आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट, ओपेक अँड ट्रान्सलंट खिडक्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते बघा. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे ज्या वस्तूमधून किंवा ज्या पदार्थामधून लाईट पास होते म्हणजे काय, लाईट आरपार जाते, इकडून तिकडे जाते, त्या वस्तूला ट्रान्सपरंट वस्तू म्हणतात. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात पारदर्शक.
काय म्हणतात, पारदर्शक. दुसरं बघा, द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास. डज नॉट पास म्हणजे पास होत नाही, इकडून तिकडे जात नाही. इज सेड टू बी ऑपेक, त्याला म्हणतात अपारदर्शक. म्हणजे ही खिडकी अपारदर्शक आहे. ही खिडकी कशी आहे, अपारदर्शक, म्हणजे आपण पलीकडचं बघू शकत नाही. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्टली म्हणजे थोड्या प्रमाणात, कमी प्रमाणात. इज सेड टू बी ट्रान्सल्युसेंट. बघा त्याचा उच्चार कसा आहे बघा, ट्रान्सल्युसेंट. या ठिकाणी मधली जी खिडकी आहे ती ट्रान्सल्युसेंटचं उदाहरण आहे. म्हणजे त्याच्यातून आपल्याला अस्पष्ट दिसतं. जसं मागच्या पेजवर आपण हे एक उदाहरण बघितलं. गाडीची जी काच आहे त्या काचेतून आपल्याला आरशा इतकं स्पष्ट दिसत नाही. ट्रान्सल्युसेंट. पुढे बघा, फॉर्मेशन ऑफ शॅडो. शॅडोचा अर्थ काय होतो, सावली. बघा या चित्रामध्ये आपल्याला सावली दिसते, या चित्रात दिसते, या चित्रात दिसते. पण त्या सावल्यांमध्ये पण वेगवेगळे फरक आपल्याला दिसत आहेत. ते काय बघूया. टेक ॲन इलेक्ट्रिक टॉर्च. ही इलेक्ट्रिक टॉर्च आहे. एक इलेक्ट्रिक टॉर्च घ्या. फ्लॅश इट्स लाईट ऑन अ वॉल. आता भिंतीवर ती चमकवा. नाव मेक युअर फ्रेंड स्टँड इन बिटवीन द टॉर्च अँड द वॉल. व्हॉट हॅपन्स. पहिले काय करायचं आहे, तुम्हाला टॉर्च घ्यायची आहे आणि त्या टॉर्चची लाईट या भिंतीवर पाडायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या एका मित्राला मध्ये उभं करायचं. भिंत आणि टॉर्चच्या मध्ये तुमच्या एखाद्या मित्राला उभं करायचं. तर काय होईल तर त्या मित्राच्या पाठीमागे काय पडेल, त्याची सावली पडणार आहे. बघा, इफ ॲन ओपेक ऑब्जेक्ट. आता ओपेकचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. ओपेकचा अर्थ होतो अपारदर्शक म्हणजे ज्याच्यातून प्रकाश आरपार जात नाही, त्याला अपारदर्शक म्हणतात. इफ ॲन ओपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्स. आता या ठिकाणी लाईट सोर्स, बॅटरी काय आहे, लाईट सोर्स आहे. हा काय आहे, लाईट सोर्स. बॅटरी काय झाला, लाईट सोर्स. लाईट सोर्स म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला लाईट मिळतं, उजेड मिळतो, त्याला लाईट सोर्स म्हणतात. लाईट सोर्स, लाईट डज नॉट पास थ्रू इट. म्हणजे त्या वस्तूमधून लाईट आरपार जाऊ शकत नाही. आपल्यामधून लाईट आरपार जातं का, नाही जात. ॲज अ रिझल्ट, आणि त्यामुळे परिणाम काय होतो, द लाईट डज नॉट रीच अ वॉल ऑर एनी अदर सरफेस. आणि त्यामुळे काय होतं, तो मित्र मध्ये आल्यामुळे काय होतं, तो उजेड जो आहे, जो प्रकाश आहे, तो पलीकडे जाऊ शकत नाही, भिंतीपर्यंत पोहोचू शकत नाही. ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट दॅट पार्ट रिमेन्स डार्क. आणि तेवढा भाग जो आहे तो काय असतो, डार्क असतो. जेवढा आजूबाजूला उजेड पडेल, पण तो जो मित्र उभा आहे त्या मित्राची जेवढी इमेज आहे, त्या इमेज एवढी पाठीमागचा जो साईड आहे तो अंधारा किंवा काळा रंगाचा तयार होईल. दिस डार्क पार्ट, हा जो डार्क पार्ट तयार होईल, बघा या ठिकाणी डार्क पार्ट तयार होईल. दिस डार्क पार्ट इज कॉल्ड द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. आणि त्या ठिकाणी त्या काळ्या भागाला, या काळ्या भागाला या वस्तूची किंवा या व्यक्तीची सावली, शॅडो असं आपण म्हणतो. ही जी इमेज आपल्याला दिसते याला काय म्हणतात, शॅडो. काय म्हणतो आपण त्याला, शॅडो म्हणजे सावली असं आपण म्हणतो. कंपेअर द ऑब्जेक्ट्स इन युअर एन्व्हायरमेंट विथ द शॅडोज दे फॉर्म. आता तुम्हाला वेगवेगळे ऑब्जेक्ट बघायचे आहेत आणि त्यांच्या ज्या सावल्या आहेत त्या सावल्यांमध्ये काय काय फरक असतो ते तुम्हाला बघायचं आहे. आता पुढे बघा, ट्राय दिस. हे तुम्हाला करून बघायचं आहे.
Ask your friend to stand at a certain distance from you in a big room and obtain the shadow of your friend on the wall with the help of torch. आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी कृती करायची. बघा, तुम्ही घरामध्ये तुमच्या भावाला बहिणीला या ठिकाणी सांगू शकता. याच्यासाठी तुम्हाला ती मदत करेल. एक टॉर्च घ्यायची आहे किंवा आता आपल्याकडे मोबाईलला फ्लॅश असतो त्याचाही उपयोग केला तरी चालेल. तर घरामध्ये अशा पद्धतीने एका ठराविक अशा अंतरावर उभं करायचं आहे आणि टॉर्चचा प्रकाश पाडायचा आहे. पुढे काय करायचं आहे, नाव कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्शन्स, आणि खालच्या या ॲक्शन्स करायच्या आहेत. ऑब्झर्व अँड मेक अ नोट ऑफ चेंजेस टेकिंग प्लेस इन शॅडो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, वहीमध्ये त्याची नोंद घ्यायची आहे की कशा कशा पद्धतीने शॅडोमध्ये बदल होतो ते लिहायचं आहे. बघा, पहिले काय करायचं, सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. पहिले काय करायचं आहे, तुमच्या भावाला किंवा बहिणीला, मित्राला भिंतीच्या एकदम जवळ उभं करायचं, थोडंसं अंतर ठेवायचं. बघा, इथं हा माणूस कसा उभा आहे त्या पद्धतीने. आता नंतर काय करायचं, आस्क द फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू. नंतर तुमच्या मित्राला तुमच्या जवळ यायला सांगायचं. बघा, जवळ येऊन मग ती सावली कशी पडते ते बघायचं. नेक्स्ट यू मूव फर्दर अवे फ्रॉम हिम अँड फॉरवर्ड हिम अगेन. परत त्याला काय करायचं आहे तुम्हाला, नेक्स्ट यू मूव फर्दर अवे फ्रॉम हिम, आणि तुम्ही हळूहळू त्याच्यापासून लांब जायचं आहे. अँड टुवर्ड्स हिम अगेन, परत त्याच्या हळूहळू जवळ जायचं आहे. मग त्या सावलीमध्ये काय बदल होतो ते तुम्हाला बघायचं आहे. होल्ड द टॉर्च हाय ऑन देन लो. नंतर काय करायचं आहे, त्याच्या डोक्याजवळ ती टॉर्च पकडायची आहे. मग ती सावली केवढी होते बघायची. नंतर पायांजवळून ती टॉर्च पकडायची, पायांजवळ अशी पकडायची, तर तू कशी दिसेल ते बघायचे. गो टुवर्ड द लेफ्ट देन द राईट, आणि उजवीकडे जा, डावीकडे जा, अशा वेगवेगळ्या अँगलने ती टॉर्च तुम्ही फिरवून बघा. तर तुम्हाला सावलीमध्ये काय काय फरक झालेला दिसेल त्याची तुम्ही नोंद ठेवा वहीमध्ये. द शॅडो ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज फॉर्म ओनली व्हेन लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट. बघा, शॅडो केव्हा तयार होते, वेन शॅडो फॉर्म, जेव्हा एखाद्या वस्तूमधून लाईट पास होत नाही तेव्हा शॅडो तयार होते. द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्स. बघा, हे महत्त्वाचं आहे. आता जे प्रयोग या ठिकाणी बघितला आपण, रिलेटिव्ह डिस्टन्स म्हणजे काय, ठराविक जे अंतर आहे बिटवीन द सोर्स ऑफ लाईट. आता इथं सोर्स ऑफ लाईट काय आहे, बॅटरी. सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट, या ठिकाणी ऑब्जेक्ट कोण झाला, हा व्यक्ती ऑब्जेक्ट झाला. अँड द सरफेस ऑर द स्क्रीन ऑन विच द शॅडो इज फॉर्म. आता सरफेस कोणता झाला, ही भिंत झाला सरफेस. हा व्यक्ती झाला ऑब्जेक्ट, आणि हे झालं सोर्स ऑफ लाईट. ही बॅटरी झाली. द शॅडो ऑफ ॲन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू सनलाईट इज लॉंग इन द मॉर्निंग. बघा, सकाळच्या वेळी जर तुम्ही सूर्यप्रकाशात उभे राहिले तर तेव्हा सावली लांब पडते. अँड इव्हिनिंगला सुद्धा लांब असते. अँड शॉर्ट इन द आफ्टरनून. जर दुपारी 12 वाजता तुम्ही तुमची स्वतःची सावली बघितली तर ती तुम्हाला तुमच्या पायाजवळ दिसेल किंवा थोडीशी छोटीशी सावली दिसेल. वी कॅन इझिली नोट दिस चेंजेस इफ वी ऑब्झर्व द ट्रीज अलॉंग द रोड साईड. रोडाच्या कडेला ज्या झाडं असतात त्या झाडांची सावलीसुद्धा तुम्हाला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी त्यांची सावली वेगवेगळ्या प्रकारे पडलेली दिसेल. धिस चेंज इन द शॅडो डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड ऑल्सो ऑन द सरफेस ऑफ विच द शॅडो इज फॉर्म. आणि यासाठी या तीनही गोष्टी महत्त्वाच्या असतात. बघा, डू यू नो, आता या ठिकाणी सन डायल नावाची एक माहिती दिलेली. सन डायल, ज्यावेळेस घड्याळाचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेस सन डायलचा वापर केला जातो. काय असतं सन डायल? बघा, अ सन डायल इज ॲन इन्स्ट्रुमेंट, एक असं इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इंडिकेट्स द टाईम
आपल्याला वेळ दाखवतं, पण आता घड्याळात वेळ दाखवतं तसं वेळ दाखवत नाही. तर ते कसं वेळ दाखवतं ते बघा. विथ द हेल्प ऑफ एक्सटेंट अँड द डायरेक्शन ऑफ द शॅडो म्हणजे सावली ऑफ ॲन ऑब्जेक्ट फॉर्म इन सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये जी सावली तयार होते त्याच्यावरून वेळ ठरवली जाते. ऑफ ॲन ऑब्जेक्ट अर्लियर time was measured by placing a stick parallel to the axis of the earth and by noting the position of its shadow on the dial and noting at different times of the day. आणि काय केलं जायचं, उदाहरणार्थ आता इथं ही एक ऑब्जेक्ट काठी स्टिक या ठिकाणी जमिनीवर ठेवली. पॅरलल म्हणजे समांतर. पॅरललचा अर्थ काय होतो, समांतर. आपण मागच्या वर्षी मॅथ्समध्ये बघितलेलं आहे. पॅरलल म्हणजे समांतर. तर समांतर अशी एक काठी ठेवली की सूर्याच्या प्रकाशाने काय होईल, जसजसा सूर्य दिशा चेंज करेल, आता सकाळी सूर्य या ठिकाणी पूर्वेला असतो, तो संध्याकाळी इव्हिनिंगला इकडे येतो, तशी या काठीची जी शॅडो आहे ती शॅडोसुद्धा काय होत जाईल, चेंज होत जाईल. आणि मग त्या चेंज होण्यावरून वेळ ठरवला जातो. द नोटिंग डिफरंट द लार्जेस्ट सन डायल इज ॲट जंतर मंतर न्यू दिल्ली. जंतर मंतर न्यू दिल्लीला ही सन डायल तयार केलेली आहे. द रिसर्च वर्क प्रेझेंटेड बाय इंडियन सायंटिस्ट, भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामन रिगार्डिंग स्कॅटरिंग ऑफ लाईट इज नोन ॲज रमन इफेक्ट. त्यांनी उजेडाच्या प्रकाशाचे जे स्कॅटरिंग जे आहे त्या बाबतीत त्यांनी जो शोध लावलेला आहे त्याला रमन इफेक्ट असं म्हणतात. ही डिस्कवर्ड धिस इफेक्ट. त्यांनी हा जो इफेक्ट आहे तो कधी डिस्कवर केला, 28 फेब्रुवारी 1928. 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी हे इन्व्हेन्शन केलेलं आहे. टू कॉम्रेड धिस इव्हेंट 20th फेब्रुवारी इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल सायन्स डे, म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो 28 फेब्रुवारी. सिन्स 1987 पासून 1987 पासून हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेज नंबर 102 पर्यंत बघितलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.